सावंत आणि आपण आज आलेलो आहोत पुष्प वाटिका लॉन आणि रिसॉर्ट पडघामध्ये, म्हणजे पनवेलमध्ये आहे हे एक्झॅक्टली. सो माझी फ्रेंड आहे चाइल्डहुड राधा, तिच्या लग्नासाठी अँकरिंगसाठी मला तिने बोलवलं आहे. सो मी खूप हॅपी आहे. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि तिने मला ही संधी दिली आहे, अपॉर्च्युनिटी दिली आहे तिचा इव्हेंट खास करायला. तर आता तिची एंगेजमेंट सेरेमनी झाली असेल तर त्याला मी नाही आली कारण मला काल लेट झालं होतं इव्हेंटला. ओके, सो चला आता सुरुवात करूया आणि डेफिनेटली रिसॉर्ट पण तुम्हाला मी दाखवणार आहे. ऑलरेडी येऊन गेली आहे पण इथे तेव्हा राहिली नव्हती मी. आज मी राहणार आहे रिसॉर्टमध्ये 2 दिवस. सो तुम्हाला पण बघायला आवडेल की नाही. चला सुरुवात करूया. रिसॉर्ट आहे पुष्प वाटिका लॉन अँड रिसॉर्ट, जे पनवेलमध्ये आहे, खूप फेमस आहे. चला आता मी रिसेप्शनवर एन्क्वायरी केली तर त्याने सांगितले की जे ग्रूम म्हणजे नवऱ्याच्या भावाकडे सगळे डिटेल्स आहेत. सो चला चावी घेऊया रूमची आणि रूममध्ये जाऊया. त्याआधी फ्रेंडला पण भेटते. आय थिंक एंगेजमेंट सेरेमनी सुरू आहे की संपली आहे ते बघूया. सेरेमनी आत्ताच पार पडलेली आहे आणि मी जाईनच त्यांना भेटायला. तर रिसॉर्टची जागा आहे ही, जिथे खूप सारे डेस्टिनेशन वेडिंग्स होतात. आणि इथे लास्ट टाईम बघा मी अँकरिंग केलं होतं, रिसेप्शन होतं इथे. खूप पाऊस पडला होता आणि ट्रॅजेडी झाली होती. त्यानंतर मग या हॉलमध्ये शिफ्ट केलं होतं सगळं. आय होप आज आणि उद्या पाऊस नको पडायला. खरं तर आज संध्याकाळपर्यंत, कारण आज संध्याकाळची जी सेरेमनी आहे ती बाहेर आहे, ओके, लॉनमध्ये, पण उद्या हॉलमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आज जर पाऊस पडू नये अशी विनंती आहे पावसाला. आज तर तसं वातावरण वाटत नाही आहे पावसाचं. ते पण आपलंच आहे का रिसॉर्ट तिकडचं? आता आपल्या रूममध्ये चाललो तर फायनली पाऊस आला होता दुपारी. एंगेजमेंट पार पडली आहे. एंगेजमेंटच्या वेळेला पाऊस पडलेला मगाशी तुम्ही पाहिलं. सो त्याच्यामुळे थोडंसं अडकायला झालं. अजून रूममध्ये नाही गेले आहे मी. तर आत्ता मी चाललेली आहे, ही बघली आहे त्यामध्ये पहिल्यांदा बसते. काही स्वप्न किंवा काही गोष्टी अशा पूर्ण होतात थँक्स टू राधा. तर आता ही गाडी घेऊन चालली आहे दुसरं माउंट विला म्हणतात वाटतं त्याला, त्या ठिकाणी जिथे माझा रूम आहे. ओके, तर सुंदर वातावरण आहे. माझ्यामुळे तुम्हाला पण हे सगळं बघायला मिळतं. जस्ट पाऊस पडून गेला आहे. व्ह्यू रिसॉर्ट आहे. माय गॉड, मी म्हणते की मला कोण फिरायला नेत नाही. सो मीच माझी स्वप्न पूर्ण करते. पिकनिक्स कम काम. ओके, खूप सुंदर जागा आहे ही. माउंट व्ह्यू. आणि इथे आता रूम आहे माझा. असे सुंदर रूम्स आहेत सी. आणि अशी लोकॅलिटी आहे. हो हो, काय डोंगर आहेत. हे त्यांचं सेकंड रिसॉर्ट आहे. मला वाटतं इथेही फंक्शन्स होत असणार. आणि ही माझी चावी आहे 4005. रूम टूर. टी व्ही आहे इथे, वॉशरूम असणार आहे, चहा कॉफी किटल आहे, माझ्या बॅग्स आणि इथे मी ड्रेसिंग करण्यासाठी मिररसुद्धा आहे. फायनली रूममध्ये पोचलेली आहे. 7:30चा इव्हेंट असणार आहे. सो त्याप्रमाणे मी रेडी होईन. आत्ता 2 वाजलेली आहेत. आता मज्जा मज्जा आराम. राधाने सांगितलं आहे मस्त एन्जॉय कर, आराम कर. ओके, नमस्कार. सो आत्ता वाजले आहेत 5 आणि मागे इथे बघताय तुम्ही जिथे आता राधाची हळद पार पडली ऑलरेडी 4 वाजल्यापासून. आणि आता नाश्ता आणि चहा आहे. चला करून घेऊया आणि मग त्यानंतर संगीतच्या इव्हेंटसाठी रेडी व्हायचं आहे आपल्याला. सो बेसिकली बाहेरच आहे लॉनमध्ये इव्हनिंगसाठी संगीत. पण आता पावसाला सांगायचं आहे मला प्लीज येऊ नकोस, कारण आत्ता संध्याकाळचा इव्हेंट फक्त बाहेर आहे. उद्याचा पूर्ण इव्हेंट आतमध्ये असणार आहे. मागे डोंगर बघा, खूप सुंदर लोकेशन आहे. सो चला जरा खाऊन घेऊया, एनर्जी घेऊया. उभं राहायचं आहे 4-5 तास, बोलायचं आहे, घसा सुकणार आहे. चलो. करते आहे. इव्हेंट थोड्या वेळाने सुरू होईल. माझ्या बॅकग्राऊंडला इथे डान्सची प्रॅक्टिस पण सुरू आहे. आता त्यांना मी दाखवणार नाही. ओके, सो माझं पण प्रिपरेशन चालू आहे. बघूया पावसाने जर आम्हाला सपोर्ट केला तर आपण बाहेर इव्हेंट करू, पण आय होप तसंच होईल. चला सुरुवात करूया. सो लास्ट मिनिट काही क्यू कार्ड तुम्हाला माहिती आहे मी हातात घेऊन जे असते ते, तर त्याच्यावरती
स्वप्नील आणि राधासाठी खास चारोळी वगैरे थोडंसं लिहून काढते जेणेकरून मला ते बोलायला बरं पडेल. अजून थोडासा वेळ आहे, त्याच्यानंतर मी रेडी व्हायला सुरुवात करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आत्ता हळदची सेरेमनी पार पडली समोरच आणि इथे राईटला बघताय तुम्ही जिथे आता संगीत सेरेमनी असणार आहे. लहान मुलांची मज्जा झाली आहे बघा. छान छान खेळ खेळण्यासाठी जागा आहे. ही माझा मामा जिथे राहायचा डोंबिवलीला, तर तिथे आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये दिवाळीत जायचो आम्ही नेहमी आणि मज्जा करायचो, कारण ती शेजारी होती मामाची. तर त्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि आम्ही एका सिमिलर 1-2 वर्षाचा फरक असेल. तर राधा, मी, मेघा, आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत, धम्माल करायचो. आणि आज राधाच्या लग्नासाठी मला अँकरिंग करायला मिळतं आहे, तिच्या लग्नाचा पार्ट व्हायला मिळतं आहे. सो आय एम रिअली ग्लॅड आणि थँक्यू सो मच राधा, तुझ्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली आहे. सेकंड टाईम मी पुष्पवाटिका रिसॉर्टमध्ये आलेली आहे आणि तेही स्पेशली राधासाठी. सो खूप छान वाटतं आहे मला. आणि येस, आपला छान असा इव्हेंट असणार आहे लॉनमध्ये, ओपन लॉनमध्ये. इथे मागे सेटअप सुरू आहे जसा मी आता दाखवलं तसा. आणि आत्ता जसं मी म्हणाले 7 वाजता इव्हेंट सुरू होईल. सो थोडा वेळ आहे, तर मी रिलॅक्स करते, प्रिपरेशन करते आहे, म्हणजे जी गोळा करते आहे, कारण सकाळपासून थोडं जरा रिलॅक्स होती, मजा केली. आता मला 4 तास उभं राहायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना एंटरटेन करायचं आहे, गेम्स घ्यायचे आहेत, त्यांचे संगीतचे खूप सारे परफॉर्मन्सेस असणार आहेत. सो येस, तुम्ही आहेत माझ्या जर्नीमध्ये, माझा प्रवास बघताय. ज्यांना ज्यांना माझे हे व्हिडिओज बघायला आवडतात त्यांनी नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा व्हिडिओ खाली. आजचा जो व्हिडिओ आहे हा बिहाइंड द सीन आहे, ओके. आणि बाकी तुम्हाला ह्याचे रील्स असतील ते इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील. सो इंस्टाग्रामला इथे हे ID आहे माझा, तो नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला. माझा नवीन ड्रेस आहे जो मी घेऊन ठेवला होता, 2-3 महिने झाले आणि आता मी रेडी व्हायला सुरुवात करणार आहे. झालेली आहे इव्हेंटसाठी रेडी. कसा वाटतंय माझा लुक? मेकअप, हेअर काही नाही आहे, फक्त मला असं वाटतं की खूप गरम होईल, तर मी फक्त टायअप केलं आहे मागे, ओके. आणि असं सोडलं आहे, हाय बन मला येणार नाही असं वाटतंय. सो कसं वाटतंय लुक नक्की कमेंट करून सांगा. आज फर्स्ट टाईम मी हा गाऊन घातलेला आहे आणि थोडंसं मेकअप ट्राय केलेला आहे. मी बिगिनर आहे मेकअपमध्ये, मला मेकअप येत नाही, मला शिकायचं आहे मेकअप. डेफिनेटली इव्हेंटसाठी गरज आहे, पण जे काय असेल ते गोड मानून घ्या प्लीज. कमेंट करू नका बरोबर नाही केलं आहे वगैरे, ॲटलिस्ट थोडासा तरी चांगला असेल, बरोबर ना. सो चला बाहेरचा तुम्हाला सेटअप दाखवते. आता उजेड आहे, ओके. सो किती सुंदर ना. इथे आपला आता इव्हेंट असणार आहे. जसं तुम्हाला सकाळी दाखवलेलं, सकाळी आणि आता बिफोर आफ्टर किती फरक आहे ना. सो हा आता आपला व्हेन्यू असणार आहे. थोड्या वेळातच सुरुवात होईल. आता 7:05 झाले आहेत. राधाच्या मित्राच्या आई, आत्या, काकी आणि मावशी सगळा मेंबर आहे. म्हणजे तिची जी फॅमिली आहे ती क्लोज आहे मित्राची आणि सगळ्या या आलेल्या आहेत. हे सगळ्यांना मी आता सबस्क्राईब करायला लावलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आणि ते सगळ्यांनी मला कॉम्प्लिमेंट पण दिली आहे बरं का, की छान दिसतेस. सो थँक्यू सो मच. गाणं लागलं की चटकन स्टेजवर यायचं, तू जा मी जा असं करत बसण्यापेक्षा. सो एवढी सुंदर सुरुवात केलेली आहे. बाकीच्यांना पण रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर इन्फॉर्म करायचं आहे मला की सगळे आले. करेक्ट आहे, ओके. फेवरेट कपल राधा
दोघांपैकी स्माइल कोणाची छान आहे? स्माइल. ओ ओ राधा ग, आमची राधा. सगळीकडे मुलीच आमच्या बिचाऱ्या जातात प्रेफरन्स म्हणजे. आणि स्वप्नील रेडी आहे फोटो काढण्यासाठी उद्यापासून आयुष्यभर. म्हणजे राधाला आवडतं म्हणून स्वप्नील तिला फिरायला घेऊन जाऊन म्हणतं. ओ ग किती गोड. आमचं पेशन्स कोणामध्ये आहेत? ओके म्हणजे आता कॉल करायचा असेल म्हणजे आता. राधा, पण आमची राधा काम करत असते मोबाईल वरती, हे मी नक्की सांगेन. ओके यायचंय. ओके मागे येऊन उभं राहायचं आहे. बट आता तिने माझ्यासाठी म्हणजे इतका कॉन्फिडन्स नाहीये टीचरला पण सगळ्यांनी प्रॅक्टिस केली, शिकले आणि लेहंगा पण नाही. राधाला विचारूया कसा वाटला त्यांच्याकडचा डान्स. हा सगळे बॉन्ड डान्सर्स आहेत किंवा शिकलेले आहेत. एकदम दोन्ही मामी आणि परी एकदम स्टेजला काय बोलतात मला सांग कोणी सुरुवात केली? दादाला टिप्स द्याल. आता दादा तुम्ही वाईट एक शब्द पण बोलत नाही, कितीही इरिटेटेड असून दे. हे दोघं कोण आहेत? लहानपणापासून यांच्याकडे ट्युशनला जाते. सरांनी मला लहानपणी पुण्य मिळालं. सगळे माझं ऐकतात आणि सगळे माझे भरपूर लाड करतात. मला सख्खा भाऊ नाही पण तो माझा सख्खा आहे. मी किती पण त्याला मारलं तरी तो माझा. दॅट इज हर्षित. ठीक आहे, दिसेल तुम्हाला. तो शाय आहे, येणार नाही डान्स करायला, बट यू विल सी हिम. स्वप्नीलकडे जर लहान मुलगा दिसला तर तो हर्षित आहे. ही सगळी राधाची माणसं आहेत आणि तशी स्वप्नीलची देखील आहेत. आता सो ग्रेटफुल. बसून घ्यायचे सर्वांनी. मेरे दिले बेकरार तू ही बता. ब्राउनी पॉइंट्स द्या. मी म्हटलं की माझी ऐपत आहे, मी तिचे नव्हतं. खूप सरप्राईज झालो मी सगळ्यांचा डान्स बघून आणि इतकं चांगले नाचले आणि मनापासून मला पण खूप आवडलं. वा, तुमचा डान्स पण खूप छान झाला. थँक्यू. ते वा, आणि आमचा तर तिच्यावर विश्वास आहेच, त्यामुळं आम्ही पण काही दुसरीकडे काही बघण्याचा प्रश्नच नव्हता. आणि खरोखर तिनं तिचा जो विश्वास आहे तो सार्थक ठरवला. खूप व्यवस्थित अँकरिंग केलं आहे, आम्हाला खूप आवडलं. आत्ता शो संपलेला आहे. तुम्ही सगळे व्हिडिओज पाहिले असतील. खूप सुंदर शो झाला, पण टाईम कमी पडला. मला माझे गेम्स नाही घेता आले, ते मी नेहमी घेते. पण संगीत परफॉर्मन्सेस सगळे झालेले आहेत टोटली. करिंग खूप छान. म्हणजे एकदम परफेक्ट असतं ना असं. आपण शोज बघतो, आपण जे टी व्ही प्रोग्राम बघतो, म्हणजे एकदम तसंच होतं. असं वाटत होतं मी टी व्ही नाही बघत आहे, फक्त त्या प्रोग्राममध्ये ॲक्च्युअल पार्ट आहे. करेक्ट. स्नेहा माझी लहानपणाची मैत्रीण असल्यामुळे माझ्याला बायस आहेत. स्नेहाला कॉल केला मी, मला तू हवी आहे. स्नेहा बोलली अरे, मी बोलली हे बघ 2 ड्युटीज आहेत तुला, अँकरिंग आणि माझी मैत्रीण म्हणून यायचंय. मी बोलली ऑब्वियस, लाईक हू एल्स.
ओके. दुसरी गोष्ट मी म्हणजे स्ट्रेस करून सांगेन की माझ्या एक म्हणजे असं हट्ट होता की मला मराठी अँकर पाहिजे. आपल्या वेळेला मराठी अँकर जास्त मिळत नाही, सगळे नॉर्थ इंडियन, कारण की आपल्याकडे संगीतची ट्रेडिशन आत्ता चालू झालेली आहे आणि आमचे सगळे रिलेटिव्स मराठी, आपण मराठी असल्यामुळे मला स्नेहाच हवी होती. मला दुसऱ्यांनी पण रेकमेंड केलेली नाही. माझी पहिली गोष्ट माझी स्वतःची हक्काची मैत्रीण करते आणि दुसरी गोष्ट मला मराठी अँकरिंग पाहिजे, कारण की इथे आजी आजोबा आहेत, सगळे आहेत, सगळ्यांना कम्फर्टेबल पाहिजे ना. उगाच दुसरी भाषा कशाला, असं नाही की दुसरी भाषा इम्पॉर्टंट आहे, मी अर्ध इंग्लिश बोलत असते, पण सगळ्यांना कम्फर्टसाठी मराठी बेस्ट. आणि तुझे गेम्स आवडले, तुझं अँकरिंग आवडलं, शेरोशायरी एक्झॅक्टली सेम टायमिंग आवडली. थँक्यू सो मच स्नेहा. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर माय टुमॉरोज मेन इव्हेंट. स्नेहा आहे तर मला काही टेन्शन नाही आहे. शी इज जस्ट देअर फॉर मी. आणि आता नाही, लग्नाच्या प्रिपेरेशनपासून मी 6 महिन्यात तिला इतकांदा असं रॅन्डम टेक्स्ट केला ना, एकदा पण तिने रिप्लाय नाही दिला किंवा माझा कॉल इग्नोर केला असं नाही. इमिडिएटली कॉल, तू बोल, तू मला सांग, तुला शॉपिंगला यायचे, मी येते, दादरला जाऊ, इथे जाऊ, मी सांगते. स्नेहाला 1000 मेकअप आर्टिस्टचे कॉल केले, 1000 गोष्टीचा कॉल केला. स्नेहा वॉज ऑलवेज देअर. शी इज वन पॅकेज आणि आय विश हर ऑल द व्हेरी बेस्ट. स्नेहा खूप पुढे जा. यू नो मी, आय लव्ह यू. आणि थँक्यू फॉर बिंग देअर लहानपणापासून आतापर्यंत. सो आजचा इव्हेंट खूप सुंदर पार पडलेला आहे जसं मी म्हणाली. आणि आता जेवणाला सुरुवात होईल. आता वाजले आहेत 11:15. ओके. आणि हे सगळे माझ्या घरातलेच मेंबर्स आहेत, त्याच्यामुळे मला काहीच चिंता नाही आहे. अगदी माझी फॅमिली आहे, जसं मी म्हणाली लहानपणापासूनची ओळख आहे. त्याच्यामुळे आज इथे राहणार आहे रिसॉर्टमध्येच आणि उद्या सकाळी लग्न आहोत. मला बसलो आहे. ही आहे प्रेमा मावशी, राधाची सक्की मावशी आहे बरं का. तर आता इव्हेंट झाला आहे आणि जेवायला बस. आणि ही आहे भाग्यश्री. तर भाग्यश्री पण असायची लहानपणी, पण मला पण आता आठवत नाही आहे, पण मला वाटतं आपण खेळलो असणार. बरोबर आहे. ही राधाची फोटो आहे तुमचे सगळे. हां, ही सांगते की हिच्या लग्नात आम्ही सगळ्या होतो, तर ते बघून मला नक्की आठवेल. मग मी फोटो काढले ना, हां हां नक्की अल्बममध्ये. आणि ब्लॉग आज आहे 6 जून, सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि हा नजारा तुमच्यासाठी खास. धुकं पडलंय, मागे डोंगर आहेत. गुड मॉर्निंग. नमस्कार, कसे आहात? सो ऑल द बिहाइंड द सीन्स आणि थोडे ग्लिम्पस शोचे जर आवडले असतील तर नक्की लाईक करा आत्ता या व्हिडिओला. आणि 6:15 वाजल्यात, झोप नाही लागली. तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या जागी गेल्यावरती आपल्याला झोप लागत नाही, आपल्या घरीच जी लागते ती झोप असते. आणि 9चा विधी आहे, सुरुवात होणार आहे विधीला. ओके. सो त्या वेळेला मला आता हजर व्हायचं आहे हॉलवरती, तर मी रेडी व्हायला घेणार आहे. आज मी साडी घालणार नाही आहे, आज मी माझा पैठणी गाऊन घालणार आहे. अगेन घातला होता एकदा, सो आता सेकंड टाईम घालणार आहे. तो घालून जमाना झाला आहे, आय थिंक फेब्रुवारीत घातला होता. ओके. सो झाले 4 महिने, तो परत तसा लुक करणार आहे मी क्रिएट आज. सो तो दाखवणारच आहे तुम्हाला. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. हे माझा सगळा पसारा आहे आणि रेडी होणार आहे आता लग्नाच्या विधीसाठी. 9 वाजता विधी आहे. तर आता मी बाकी सगळं घालून घेतले आहे, ड्रेस घातला आहे, ज्वेलरी घातली आहे, मेकअप करायचा बाकी आहे फक्त, जो मी थोड्या वेळात स्टार्ट करेन. आणि मग नाश्ता करून व्हेन्यूला जाईल. ओके. हॉलमध्येच आहे. काल खूप देवाचा आभार की काल इव्हनिंगला पाऊस पडला नाही. तुम्ही सगळं पाहिलेत व्हिडिओ. सो आज तर सगळं आतमध्येच आहे, रिसेप्शन पण आणि लग्न पण. सो आज काही जसं पडलं तरी काही हरकत नाही. ओके. पण येस, लोक जे आले त्यांना सुखरूप घरी जाऊ देत. आणि आजचा पण व्हिडिओ मी करेनच, बिहाइंड द सीन काय काय आहे ते दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. झालेली आहे, माझा पैठणी गाऊन आहे माझ्या साडीचा आहे. कसं वाटतंय? आपण इथे या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे, त्यांचंच रिसॉर्ट आहे, माउंट व्ह्यू कॅफे आणि बिस्ट्रो असं नाव आहे त्याचं.
ओके. सो इथे रूम्स आहेत आणि मग इथे आपलं काल हळद आणि संगीतचं आणि लग्न काल जिथे मी सुरुवात दाखवली होती एंगेजमेंट वगैरे तिथे आहे पुष्पवाटिका वेडिंग्समध्ये. सो आता मी जायला बघते. जी बग्गी आहे बग्गीला कनेक्ट करून तिथे ते लोक सोडतील. इथून अगदी 2 मिनटावरच आहे खरं तर ते. आणि तिथे नाश्ता सुरू झालेला आहे. आता नाश्ता करून घेऊया. बाकी मी रेडीच आहे. ओके. त्याच्यामुळे मला काही परत यायची गरज नाही आहे रूमवरती आणि माझं काम पण सुरू होईल. क्यूट अशी पोटली पण कॅरी केली आहे ज्याच्यामध्ये माझे मोबाईल आहेत, लिपस्टिक आहे, आरसा आहे, फणी आहे इमर्जन्सीसाठी, कारण रूमवरती आता यायला नाही भेटणार म्हणून. खाऊन घेऊया मस्तपैकी. आणि मला काम करायचं आहे, एनर्जी पाहिजे. सकाळी जर चांगला ब्रेकफास्ट केला तर दिवसभराची एनर्जी चांगली राहील नाही का. सो तुम्ही मेन्यू बघितला, सगळे आवडीचे पदार्थ आहेत माझ्या. मेदूवडा राग येईल कोणाला तरी, सगळे माझ्या आवडीचेच पदार्थ आहेत. सो लेट्स एन्जॉय. मग चहा आणि कॉफी घेते आणि मग भेटायला जाते नवरा नवरीला. मला वाटतं रेडी झाले असतील ऑलमोस्ट. सो आम्ही रेडी झालो आहे. इथे प्रेमा मावशी पण सुंदर रेडी झाली आहे, पैठणी साडी. आम्ही सगळे मॅचिंगच झालो आहे बघा. शेड सेम आहेत सर्वांचे. छान दिसते ना. हाय हॅलो. सो आता लग्नाचे विधी असणार आहेत. तर आता आम्हाला जायचं आहे, आता काम करायला आहे. मला काम पण करायचं आहे, सुरुवात पण मांडायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही मस्त वरपेट नाश्ता केलेला आहे आता आणि काम करण्यास सज्ज. माझ्याबरोबर कोण आहे त्यांना बघून तुम्ही ओळखलं असेल. आय नो तुम्ही इमॅजिन नाही करणार. निशी गोडबोले मॅम आहेत आपल्याबरोबर, ज्या प्रत्येक ब्राईडचं नवरीचं स्वप्न असतं. आणि माझी बहीण मेघा तुझ्यासाठी. ओके. सो तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं. आणि तुमचं जे काम आहे ते जगजाहीर आहे. सगळ्यांनाच असं वाटतं की तुमच्याकडूनच मेकअप व्हावा. आणि आय एम ग्लॅड की तुम्ही आज राधाच्या निमित्ताने मला भेटलात आणि हा व्हिडिओ पाहून सगळे खुश होणार आहेत. थँक्यू. सो लॉट्स ऑफ लव्ह आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्स अ लॉट. थँक्यू. आजचा व्हेन्यू हॉलमध्ये असणार आहे, बँक्वेटमध्ये. राधा आणि स्वप्नीलचं लग्न. पुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि गंगे यमुने जैव गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् चालेल. पुरारोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. तुमचे हलवटे बघायचे. हलवटे जी वा, मावशीने बनवलेलं आहे. इथून ते इकडे कुंकू भरायचं. सिंधुवर्य प्राज्वलेषु गणासो पाद प्रमिदाः पदयन्ति जुह्वाः नृतस्य धारा अरुगोणवाजी काष्ठा विन्दन्नुर्मिभिः बिन्वमानः. ते दोघं वेगळे प्रेम असतात. घ्या घ्या. सो ही आहे भाग्यश्री आणि ही आहे दुईता. या दोघी बघा रेडी झाल्या आहेत सकाळच्या फंक्शनसाठी आणि संध्याकाळचा लुक बरोबर ना. आणि इथे पावसाला पण सुरुवात झाली, पण आता आम्ही सेफ आहोत कारण आम्ही या हॉलमध्ये आहोत. कसं वाटलं? लग्न झालंय फायनली, म्हणजे पार पडलंय. मंगलाष्टक बाकी आहेत, सगळं वेळ झालंय, आता चालू आहे. छान वाटतं. अनया तुझं आणि तुझं नाव काय? अन्वी. आणि ही आमची प्रेषा. बोलली बाबा प्रेषा. ओके. सो ह्या ना या कालपासून एवढी मस्ती करतायत. आणि हिचं नाव काय?
सावी. सो ह्या 4 जणींची एवढी धमाल चालू आहे. हाय करा माझ्या ब्लॉग मध्ये. हाय. येस. ओके, मज्जा करा असेच. हा, हाय कर. अरे वा 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 वा, क्या बात आहे. अशी धमाल चालू आहे यांची. आणि पाटणकर परिवारातर्फे आलेल्या नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं, बाळगोपाळांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आत्ताच राधा आणि स्वप्नील उर्फ केशव यांचा विवाह सोहळा धार्मिक विधी पार पडलेले आहेत. यानंतर 12:37 मंगलाष्टक होणार आहे. त्यासाठी सर्वांनी अक्षता जरूर घ्यायच्या आहेत आणि आपला आशीर्वाद अक्षतांच्या रूपाने त्यांना द्यायचा आहे. त्याचबरोबर नोंद घ्यायची आहे. मंगलाष्टक नंतर जेवण सुरू केलं जाईल. सर्वांनी जेवण घ्यायचं आहे आणि दुपारी 4 आणि स्वप्नील यांचा शुभविवाह आज दिनांक 6 जून 2025 रोजी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ते पार पडणार आहे. मंगलाष्टक पार पडणार आहेत. सर्वांनी अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपले आशीर्वाद अक्षतांच्या रूपाने या जोडप्याला वाहायचे आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या लाडक्या राधासाठी. या कुंदे तुषार धवला या शुभ्रव प्रामृता सासरी पार पडलेली आहे. तर जेवणाला सुरुवात होईल आणि मग दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये रिसेप्शन असणार आहे. पियुषा आहे ना, की पियुषा माझी पाठ सोडत नाहीये कालपासून. सारखी मला प्रश्न विचारते, काय काय प्रश्न विचारते, मला फुलं देते, माझी लिपस्टिक शेड विचारते, माझ्याकडे कुठले ड्रेस आहेत ते विचारते. जेवलीस तू? ही मुलगी माझी काय पाठ सोडत नाहीये. हिला मी खूप आवडली आहे ना. तेरे को मैं बहुत पसंद आई ना. ये तो माझ्या मागेच फिरते. अभी तू रोज किधर लगा देती मेरे सर पे? रोज किधर लगा देती तू? अभी लगा रही थी ना, किधर तो लगा के दिखा. अरे वा 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 वा, केस गेलाय माझे. दुईता श्रावणी नाही कर. तू जेवली नाही ना श्रावणी? श्रावणी जेवली नाहीये. ती बिचारी जेन्युअनली जेवते, पण आम्ही एका नावाला बसलोय आणि आम्ही चाट खातोय. मी मगाशी पाणीपुरी शेवपुरी खाल्ली नव्हती. दुईता तू काय खाते? ती पण चाटच खाते. आणि तिकडे आमची राधा बसली आहे मागे. ओके, bridges burned, I never learned, at least I did one thing right. I did one thing right. I'm living with my love, I'm making boards and the सो आता वाजले आहेत ऑलमोस्ट 5. रिसेप्शन सुरू झालेलं आहे. तुम्ही पाहिले असेल ग्लिम्पस. आणि रिसेप्शन नंतर हा प्रोग्राम एंड होतो इथे. याच्यानंतर राधाची विदाई होणार आहे आणि मग ती स्वप्नाच्या घरी जाणार आहे आणि आम्ही सगळे आपापल्या घरी जाणार आहोत फायनली 2 दिवसांनंतर. सो स्टे ट्यून्ड. निघताना पण मी दाखवेन थोडंसं. मला चेंज पण करायचं आहे. नुसते 2 बॅगा आहेत. सो मला वाटत नाही मी ट्रेनने जाईन. जसं मी आले होते तसंच परत जाणार आहे कॅबने. कॅब मिळायला पाहिजे बस. ही आहे राधाची मावशी, राधाची बहीण आणि ही राधाची आई. इकडे बघायचं आहे. सर्व खूप छान दिसत आहेत. काकी कसं वाटतंय? लेकीचं लग्न झालंय. काय सांगू मी, आज एकदम खुश सुखी झाली, आनंदी आहे. आनंदी आनंद. वा, शेवटी एकदा राधाने लग्न केलं. आणि मला तो विश्वास बसत नाही. मला विश्वास बसत नाही. स्वप्न आहे का ते मला उद्या
संध्याकाळी राधा घरात नसेल. येस. ट्रेंडिंग लग्न आहे. हो येस. आणि मावशी काय सांगेल? वा एन्जॉय एन्जॉय. ही आहे राधाची मम्मी. कसं वाटलं माझं अँकरिंग? अरे काय बेस्ट, एकदम सुंदर. सगळे इम्प्रेस झाले. इतकं सुंदर लोकांना एंटरटेन केलंय, एकदम मॅनेज व्यवस्थित केलंय. आमचं राधाचं लग्न म्हणजे व्यवस्थित स्नेहाने पार पाडलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रोग्रामला एकदम शोभा आली. थँक्यू. लव्ह यू. थँक्यू. लव्ह यू. चेंज केलं आहे मी. आत्ता निघतोय आम्ही आणि काका काकी आहेत जे माझ्याबरोबर ऑन द वे येत आहेत. त्यांना विक्रोळीला ड्रॉप करेन आणि मी मग घरी जाणार आहे भांडुपला. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काहीतरी वेगळं होतं या व्हिडिओमध्ये, डिफरंट होतं. नक्की असं आवडलं असेल तर सांगा. आणि असे व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण सांगा. सो मी नक्की नेक्स्ट टाईम ते तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. अँकरिंगच्या ऑर्डरसाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता. इंस्टाग्रामला फॉलो करा, इथे ID देते आहे. यूट्यूबला सबस्क्राईब करा. यार तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. लाईक करा व्हिडिओला. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.